नमस्कार मंडळी, कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? मजेतच राहा. तर स्वागत आहे आज आपलं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ शूट करून 4-5 दिवस झाले. 3-4 दिवस तर नक्कीच झाले असतील. तर टाइमच भेटला नाही एडिट करायला. सो म्हटलं चला आज तुम्हाला दाखवूयात. तर हा जो व्हिडिओ आहे ना, तो जेव्हा मी माझे केस कट करायला चालले होते ना, तेव्हाच आहे. तर मग आता एवढे आहेत केस, तर आज कट करायचे ते. खूप दिवस चाललंय माझं का केस कट करायची. जशी मी दरवर्षीच केस कट करते आणि तसं जर म्हटलं ना तर जास्तच कट करत असते मी, थोडे नाही. तर आवरून मग मी निघालीये, तर पोरांना घरीच ठेवणार आहे. आणि हे बघा इकडे यांचं कुठं जा लॉलीपॉप आहेच, यांना लॉलीपॉप शिवाय काही सुचत नाही दोघांना पण. पण जाऊ दे, त्या लॉलीपॉपनी तर ते घरी राहिलेले आहेत. मुलांना असं कधी ना कधी अशी लाच द्यावीच लागते आपल्याला. तर अगोदर येत नव्हती, म्हणजे सई म्हणत होती की मला यायचंय. म्हटलं की तुला मी लॉलीपॉप देते, म्हणून मग ती थांबली घरी. असं बऱ्याचदा मला तिला असं बोलावं लागतं. तर असंच मग निघाले आवरून. आणि आवरून म्हणण्यापेक्षा मला फेशियल पण करायचंय, म्हणून मग काय नाही, फक्त सकाळी मॉइश्चरायझर लावलं होतं, तेवढंच लावून फक्त केस वरती बांधले आणि निघाले. भरपूर ऊन होतं, पण तरी असं आले. आपण मला सोडलं आणि इथंच ताईचं पार्लर वरती नारंगाव मध्येच आहे. तर आवरून मग निघाले, तर आले तिच्याकडे आणि मग केस ओपन करून तिला दाखवत होते की बघ केसांचं माझं कशी वाट लागली. आणि खरंच म्हणजे आता म्हणजे 2 महिने झाले असतील, तेव्हा घरी पण मी अशी आपलं बोटभर केस कट केले होते खालून, आपले जे थोडेसे शेंडे वगैरे वाढलेले असतात ना ते. तर ही आहे माझी अनुजाताई पार्लरवाली. जेव्हा मी कॉलेजला फर्स्ट इयरला होते ना, तेव्हापासून हिच्याकडेच माझ्या सगळ्या गोष्टी असतात. आणि एक असतं ना, आपण म्हणतो एक अटॅचमेंट झालेली असती. आणि मला हिच्या सोबत खूप कम्फर्टेबल वाटतं, खूप म्हणजे खूप. आणि ती पण अशी खूप छान आहे, गोड आहे एकदम. आणि हाय असंच, त्याच्यामुळे मला ना खूप छान वाटतं काही करायचं असलं तर. पण तिला मी कॉल करूनच जाते, कारण मग कसं ती आपल्याला तेवढा वेळ देते. आणि तिचं काम पण एवढं छान आहे ना, खूप छान काम आहे. असं खूप गडबड वगैरे तर मग पटापटा आवरा असं अजिबात नाही. एकदम व्यवस्थित, निवांत आणि एकदम परफेक्ट. तिला पण खूप परफेक्ट काम लागतं, त्याच्यामुळे तिचं काम असं असतं, तुमचे क्लायंट बसले ना तरी चालतील, तिचं असं म्हणणं असतं. पण तरी पण एकदम निवांत ती आपलं करते, म्हणून ती सांगते कधी पण मला कॉल करूनच या. पण मला घेते ती कधी पण, कारण तिला माहिती लहान मुलं वगैरे. ऋतू जेव्हा लहान होतं ना, तेव्हा तर मी त्याला घेऊन यायची. मला म्हणायची ये ओले त्याला घेऊन ये. मग मी, माझी आई, आम्ही असं काय असं ना, तर मग मी तिला सोबत आणायची ऋतूला बघायला. असं 2-3 वेळा तर झालं होतं. पण नंतर नंतर आता काय, आता सहीचं काही टेन्शन नाही, ती घरी राहतेच आहे. तर मग आता इथं आमचं चाललेलं आहे की हेअरकट कसा करायचा काय. तर तिला म्हटलं तुझ्याच मनाने कर. मी तिला 1-2 पिक पाठवले होते, म्हणजे पिक्चर व्हिडिओ वगैरे तिने पाहिले होते. पण ती म्हटली अरे बाळा, हे थोडस म्हणजे केसांच्या टाईप तुझे वेगळे आहेत, ते हेअरकट वेगळे असं. आणि ह्या पण गोष्टी खरं मॅटर करतात की तुमचा केसांचा टाईप कोणता आहे, परत तुमचं फेसिंग वगैरे, त्याच्यानुसारच हेअरकट आपल्याला छान दिसतात. आणि माझे ना असे फ्रीझी हेअर आहेत, असे जरा आपण काय म्हणतो थोडेसे कर्ली, जास्त नाही पण थोडे असे कुरळे वगैरे केस आहेत ना, असे वेव्ही टाईपचे आहेत. तर मग तिने त्यानुसारच हेअर कट केला. गेल्या वर्षी तर मी एकदम असे छोटे केले होते, मानापर्यंतच केले होते. पण ह्या वेळी तिला म्हटलं थोडस वेगळं काहीतरी. आणि अशा जास्त पुढून लेअर वगैरे काय होतं, आपण काम वगैरे करत असतो ना, ते लय पुढं आकडे वगैरे आले का त्या पण गोष्टी चांगल्या नाही वाटती. म्हणून मग तिला मी म्हटलं जेणेकरून थोडस कानाच्या मागं जातील अशाच लेअर पुढून कर, तर मागून तुला हवं तसं त्यानुसार मग कर. आणि असं हेअरकट कर की छान वाटेल. तर बघा फायनली इथं आपला हेअरकट तयार आहे. तर पहा, असं छान माझा फायनल लुक झालेला आहे. आणि छान वाटते ना, मलाच माझं छान वाटतंय. एकदम भारी वेगळं काहीतरी. आणि हा कट केलाय माझ्या ताईने. मी तिच्याकडेच मी हेअर कट करत असते, जे काय आहे ते. तर तीच तुम्हाला सांगेल की ह्या कटचं नाव काय किंवा काय कसं. ॲक्च्युली तिचे केस खूप फ्रीझी होते आणि तिला वेगळा लुक करायचा होता, कर्ली आणि फ्रीझी होते. मग मी तिच्यामध्ये थोडंसं लेअरिंग केलं आहे आणि छान तिला लुक दिला आहे, सुंदर आणि छान दिसतेस.
मस्त. आणि तुम्हाला पण कसा हा हेअरकट वाटला किंवा माझा हा लुक कसा वाटतोय ते पण मला नक्की कमेंटमध्ये तुम्ही सांगा. ओके, तर चला आता ना मला फेशियल पण करायचं आहे ताईकडं. सो म्हटलं पहिलं तुम्हाला दाखव, कारण आता घरी गेल्यावर काही दाखवणं होणार नाही. बघा जास्त कट पण नाही झाले आणि कमी केसांमध्ये हा, छान छान. लेअरिंग. कसं वाटतं मला नक्की सांगा. आणि फेशियल वगैरे आता हेअर कट झाला, मग तिला म्हटलं जरा फेशियल तरी करूया. काय होतं उन्हाने ना खूप म्हणजे स्किन टॅन होते, आणि मी ह्या गोष्टी ना ती ऑफर ठेवत असती. आता सध्या तिच्याकडे ऑफर चालू आहे म्हणून मग म्हटलं चला करूयात सुरुवात. तर इथं तिची फेशियलची रूम इकडे आहे, तर ही बघा. तर आता मग सुरुवात करणार आहे आम्ही फेशियल. आणि खरं सांगू का, एवढं छान वाटतं ना. आणि तसं पण आता म्हणजे बऱ्यापैकी जरा माझा चेहरा चांगला झालेला आहे, तर मग म्हटलं चला करूया. तिला म्हटलं की कर फेशियल. मग मस्तपैकी तिने फेशियल केलं, एकदम चिल मी केलं तेव्हा, कारण आहे ना मुलं वगैरे दोन पण घरी होते, माझ्या मागे काही गडबड नव्हती. आणि मग असे मस्त केस मी तसेच ठेवले होते आणि मग निघाले. आणि स्टोल आणि गॉगल हा असतोच उन्हात, तर का कोणी काही म्हणू, मला ते लागतच, कारण खूप त्रास होतो. कसं आपल्याला ज्याच्यापासून फायदा आहे ती गोष्ट आपण केलीच पाहिजे. आणि आमच्या इकडे सध्या बस वगैरे नसती, बसचे टायमिंग असतात, पण तो टायमिंग होऊन गेला होता. तर मग आता सध्या आपलं हे काय म्हणतो आपण, ह्या छोट्या गाड्या ज्या असतात ना त्याच आपल्या गावी इकडे चालू येतात, त्याच्यातच बसून मग मी चालले. आणि फायनली आता आले घरी, चालले मी उतरून. आणि छान वाटतं बघा, फेशियल वगैरे केले तरी मस्त एकदम रिलॅक्स वाटत होतं. आणि पोरं मस्तपैकी घरी येत, काही आरडाओरड नाही, काय नाही. फक्त 2 वेळा फोन आला होता की आई कधी येणार आहे, कधी येणार आहे. तर म्हटलं येईल येईल येईल. त्यामुळे आता ते म्हणजे मला आता त्यांचं एवढं काही टेन्शन नाही वाटत, ते राहतात शक्यतो मला सोडून, घरचे पाहतात त्यांना व्यवस्थित त्यामुळं. आणि असं संध्याकाळची वेळ झाली ना, हे वातावरण मला खूप जास्त आवडतं, एकदम मस्त वाटतं. तर चला, आजचा छोटासा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट मध्ये सांगा. व्हिडिओ कधी येईल काही सांगता येणार नाही, पण येईल तेव्हा पाहायला विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत टाटा, बाय बाय.